फडणवीसांच्या झूट बोले कव्वा काठेला संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिले। फडणवीसांच्या कावळ्यांच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेत असं देखील म्हणले। फडणवीस कावळ्यांच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेत असं राऊतांनी म्हटलंय। खोटं बोलल्याने कावळ्यांनी त्यांच्यावर अनेकदा हल्ले केलेत असं देखील राऊतांनी म्हटलं। दरम्यान अनिल देशमुखांवर टीका करताना फडणवीसांनी झूट बोले कव्वा काटे काले कव्वे से डरिये म्हटलं होतं, त्याला संजय राऊतांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं। अनिल देशमुख ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे। डील झाली होती असा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे काले कव्वे से डरिये, झूठ बोले कौवा काटे काले कव्वे से डरिये। त्यांचं बघितलं का शरीर किती काव्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेलं आहे। पहा तुम्ही त्यांच्याकडे, ते मलमपट्टी केली आहे त्यांनी। झूठं बोलले कव्वा काटे, त्या कावळ्यांनी त्यांच्यावर किती वेळा हल्ले केले आहेत खोटं बोलल्याबद्दल रेटून, ते रक्तबंबाळ झालेले आहेत। असं आहे, मी या जे काही चाललं त्यामध्ये पडू इच्छित नाही। माननीय देवेंद्रजी फडणवीस ही माझे नेता आहे आणि त्यांच्यावर कोणाने अपशब्द उपयोग केले आहे तर ते माझ्या पण आवडणार नाही, कोणाने आवडणार नाही, महाराष्ट्र 13 करोड लोकांना पण आवडणार नाही। हा कुठीनकडी थांबावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।